युतीमुळे शिवसेना भाजपाला राज्यात आणि केंद्रात फायदा होईल अशी समीकरणे मांडली जात असताना रायगड जिल्ह्यात मात्र उरण आणि कर्जतमधील इच्छुकांच्या मुळावर ही युती येणार आहे। त्यामुळे आता देवेंद्र साटम आणि महेश बालदी यांचे काय होणार याची चर्चा उरण आणि कर्जतमध्ये सुरू झाली। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची घोषणा काल झाली आणि यातील औपचारिकता संपुष्टात आली। दोन्ही पक्षांच्या अगतिकतेतून ही युती झाल्याचे बोलले जाते। गेल्या वेळी लोकसभेत एकत्र असलेले शिवसेना आणि भाजप विधानसभेला मात्र स्वतंत्र लढले। गेल्या 4.5 वर्षात कर्जत आणि उरण या दोन्ही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने बऱ्यापैकी मोर्चे बांधणी केली आहे। कर्जतमध्ये शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांना भाजपात घेऊन त्यांना संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आणले, तर महेश बालदी हे रायगड भाजपातील अत्यंत वजनदार प्रस्ताव आहे। नितीन गडकरींसह भाजपाच्या वरिष्ठांशी थेट असल्याने त्यांची यावेळी विधानसभेची तयारी देखील जोरात सुरू आहे। युतीमध्ये कर्जत आणि उरण हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत। त्यामुळे कधी काळी शिवसेनेत असलेल्या देवेंद्र साटम यांना आता भाजपात राहून शिवसेनेचा प्रचार करावा लागणार असे राजकीय चित्र तयार झाले। त्यामुळे देवेंद्र साटम आणि महेश बालदी यांचे काय होणार याची चर्चा उरण आणि कर्जत यामध्ये सुरू झाली आहे। काल राज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे अमित शहानी युतीची घोषणा केली। ही लोकसभा आणि विधानसभेसाठी युती असणार असं भाजपने काल जाहीर केलेलं आहे। जर आपण रायगड जिल्ह्यातला विचार केला, 2 मतदारसंघाचा, जर उरण आणि कर्जत, आपण पहिल्या उरणकडे पाहूया। उरण मतदारसंघामध्ये महेश बालदी हे सातत्याने भाजपकडून प्रयत्न करतात। गेल्या वेळेला 2014 मधून ते भाजपकडून लढले गेले होते। त्यावेळेला भाजप स्वतंत्र निवडणूक लढवले होते। त्यावेळेला विद्यमान आमदार हे शिवसेनेचे उरणमध्ये, त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेना विद्यमान असल्यामुळे तो वाटणीमध्ये शिवसेनेकडे जाऊ शकतो। त्यामुळे सातत महेश बालदी हे त्या आमदारकी होण्यासाठी नितीन गडकरी असतील, मुख्यमंत्र्यांकडून जयंत पेटीचे वेगवेगळ्या उरणच्या माध्यमातून विकास करण्यासाठी ते प्रयत्न करतात। त्यामुळे जर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला तर महेश बालदींचा काय होणार हा महत्त्वाचा प्रश्न। तिथलं संघटन कसं काय राहणार तोही महत्त्वाचा आहे। आता आपण कर्जतकडे येऊ। कर्जत मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला। सतत इथे वेगवेगळ्या बंडखोरी होत असल्यामुळे सतत शिवसेनेचा पराभव होत आहे। त्यामुळे या मतदारसंघाने भाजपने देवेंद्र साटमांना आणून भाजपची ताकद उभं करण्याचं ठरवलेलं, म्हणजे ताकद त्यांनी उभा केलेली आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये भाजप आपला दावा ठोकू शकतो असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं काय होणार, भाजपचं काय होणार, जर इथे शिवसेनेने उमेदवार त्यांनी हा भाजपला गेला तर भाजपची इथे ताकद वाढू शकते आणि भाजपला इथे काम करण्याचा स्कोप वाढू शकतो असं या निमित्ताने दिसून येत आहे। रायगड माझासाठी अजय गायकवाड, कर्जत। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।